नमस्कार, मी स्वाती पाटील. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. एक मोठी बातमी येते. शिंदे आणि फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होत आहेत. 3 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं देखील समोर येत आहे. शिंदेंच्या 5 पैकी 3 मंत्र्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. न्यूज स्टेटला ही महत्त्वाची माहिती मिळते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर हे दोन्ही नेते चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल होत आहेत अशी माहिती समोर येते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची देखील शक्यता आता वर्तवण्यात येते. यासोबत शिंदेंच्या 5 पैकी 3 मंत्र्यांचं मंत्रिपद जाण्याची देखील चर्चा आहे. आपल्याला माहिती आहे 5 मंत्र्यांवर भाजप हायकमांडची नाराजी असल्याचं वृत्त समोर आलं होतं आणि आता शिंदेंच्या 5 पैकी 3 मंत्र्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. त्यामुळे काय नेमकं होणार आहे, काय ही चर्चा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल. मोदींच्या विदेश दौऱ्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ही चर्चा होणार आहे आणि या संदर्भात आपण अधिक तपशील घेणार आहोत. आपले प्रतिनिधी विलास आठवले आता आपल्या सोबत आहेत. सोबत प्रवीण उधळकर देखील आपल्या सोबत असणार आहेत. पहिल्यांदा मी जाणार आहे विलास आठवले यांच्याकडे. विलास, दिल्लीवारी मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची होतीये, त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता होणार का? बिलकुल मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल, कारण निवडणुकीच्या आधी जे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये येतील त्यांचे मतदारसंघ त्यांना बांधावे लागतील. त्याचबरोबर लोकसभेच्या मतदारसंघाची तयारी करावी लागेल. जर 2024 साली 45 लोकसभेच्या आणि 160 किंवा 160 पेक्षाही अधिक या भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जागा जर जिंकून आणायच्या असतील तर मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल. मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने त्या मंत्र्याचं काम त्या जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरेल आणि मतदारसंघ जे बांधणी आहेत ते महत्त्वाचं असेल. दुसरी महामंडळ जी आहे त्याचाही त्यावरही नियुक्त्या कराव्या लागतील. याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे एक निगेटिव्हिटी महाराष्ट्रामध्ये आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भात, ती कुठे ना कुठे दूर करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जाणार आहेत. ते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत आणि मंत्रिमंडळ विस्तार हा 2 ते 3 दिवसात यानी 3 दिवसात होण्याची शक्यता जी आहे ती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अगदी विश्वासाने ती शक्यता व्यक्त केली आहे. स्वाती. विलास, तुम्ही राहाच आपल्यासोबत प्रवीण मुधळकर देखील आहेत. प्रवीण, खरं तर राज्यात शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आहे, मात्र यामध्ये नागपूरमधून RSSचं किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची भूमिका नेहमीच या सरकारच्या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये देखील असणार आहे. आपण प्रवीण मुधळकर यांच्याकडे या बाबतीत सवाल करणार आहोत, पण मी पुन्हा एकदा विलास आठवले यांच्याकडेच जाते. विलास, काही 5 मंत्र्यांपैकी 3घांचं मंत्रिपद जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. काय नेमकी त्याबद्दल माहिती मिळते? बिलकुल 5 मंत्री जे आहेत त्यांच्या कामकाजासंदर्भात गेल्या 1 वर्ष म्हणजे 10 महिन्यापासूनचा जो एक नकारात्मक प्रसिद्धी होते, म्हणजे अब्दुल सत्तार असतील किंवा तानाजी सावंत असतील, संजय राठोड असतील, अशी जी मंत्री आहेत त्यांच्या कामाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते सरकारच्या कामामध्ये अडथळा निर्माण करतात. सरकारची म्हणजे भाजपची आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ही जी इमेज आहे ती कुठे ना कुठे गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डागळली आहे आणि त्याचीच नोंद जी आहे ती अमित शहा यांनी घेतलेली आहे. त्यामुळे भाजपने आग्रह धरलेला आहे की या 5 मंत्र्यांच्या ऐवजी आपण दुसरे मंत्री तयार करू आणि त्या मंत्र्यांकडे लोकसभेची जबाबदारी देऊ, अशा प्रकारचं एक मत जे आहे ते केंद्रीय नेतृत्व जे भाजपचं आहे त्यांनी व्यक्त केलं आहे. दुसरीकडे महत्त्वाचं की नवीन मंत्री आल्यानंतर तिथेही ताकद देण्याची, म्हणजे जो मंत्रिपदी जाईल तो लोकसभेचा उमेदवार आणि तेथील मतदारसंघातील आमदार निवडून आणू शकेल, अशा प्रकारचं एक स्ट्रॅटेजी जी आहे ती आता भाजपने आखली आहे आणि ती स्ट्रॅटेजी शिवसेनेलाही लागू करावी अशा प्रकारचा आग्रह जो आहे तो भाजपकडून एकनाथ शिंदे गटाला देण्यात येतो आहे. आता जी सूत्रांची माहिती मिळते ती की 3 दिवसामध्ये या प्रकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. अत्यंत छोटेखानी पद्धतीने हा मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राज्याचं मंत्रिमंडळ हे
शासन तुमच्या दारी अशा प्रकारचे अगदी वेगवेगळ्या उपक्रम माध्यमातून राबवणार सरकार आहे. सध्या आपल्या कामांची जी पावती आहे ती जनतेपर्यंत पोहोचवतीये. विलास, तुम्ही राहाच आपल्यासोबत. मी प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाणार आहे. प्रवीण, जसं मी म्हटलं की सरकारमध्ये कुठलीही बदल होत असतात, यामध्ये संघाचं जी भूमिका असते ती देखील महत्त्वाची मानली जाते. एकीकडे नुकतीच एक जाहिरात येऊन गेली ज्याच्यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांचे देखील फोटो लावण्यात आले होते. आता जी माहिती येते त्यानुसार शिंदे गटातल्या काही मंत्र्यांचं मंत्रिपद जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. नागपूरमध्ये नेमकं या घडामोडींबद्दल काय माहिती मिळते आहे? फडणवीसांचं तिथं मोठं प्रस्ताव आहे, काय अधिक तपशील? मुळातच देवेंद्र फडणवीस आज नागपुरात येणार होते आणि उद्या काही कार्यक्रम होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जो कार्यक्रम होता त्याचं भूमिपूजन उद्या होतं. त्या कार्यक्रमाला सुद्धा फडणवीस उपस्थित राहणार नाही अशी शक्यता आहे, कारण की दिल्लीला फडणवीस गेलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही दिल्लीला दाखल झालेले आहे आणि काही वेळामध्ये त्या ठिकाणी भेटीगाठी ज्या आहेत त्यासुद्धा सुरू होणार आहे. या भेटीगाठी ज्या आहेत गेल्या आता 1 वर्ष या सरकारला होईल, पण या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार हा प्रश्न कायम होता. राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल त्याच दिवशी सरकार कोसळेल, कारण की जितके आमदार या पाठिंबा दिला आहे, जितके आमदार मूळ शिवसेनेतून बाहेर पडले, शिंदे गटामध्ये गेले, त्या सगळ्यांना मंत्रिपद हवी आहेत. त्यामुळे ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्या दिवशी सरकार कोसळेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ का लागतोय याची अनेक कारणं जरी असली तरी आता मुहूर्त सापडलेला आहे आणि आगामी 2-3 दिवसामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यातच आता अमित शहा यांच्यासोबत बैठका आज उद्यामध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत जाण्यापूर्वी ही जी लिस्ट आहे ही फायनलाइज होणार आहे, ज्या मंत्र्यांवरती गंभीर आरोप करण्यात आले आहे आणि काही मंत्री 1-2 मंत्री असे आहेत की त्यांच्यावरती भाजपच्याच वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करण्यात आले. त्यामुळे असे जे मंत्री आहेत ज्या मंत्र्यांवरती भाजपनंच आरोप केले महाविकास आघाडीमध्ये असताना, अशा मंत्र्यांना पुन्हा त्यांना मंत्रिपदी बसवणं हे पक्षासाठी कितपत योग्य असेल या संदर्भात सुद्धा चर्चा जी आहे या बैठकीमध्ये होणार आहे. आता अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महत्त्वाच्या बैठका आहेत आणि यासोबतच देवेंद्र फडणवीससुद्धा या बैठकांमध्ये आहे. या बैठकीमध्ये 5 जे मंत्री वादग्रस्त म्हणून काही बातम्या आल्या होत्या की या 5 वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला सारलं पाहिजे एकनाथ शिंदे गटातल्या, त्यापैकी 3 जणांना बाजूला सारलं जाईल अशी प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हे 3 मंत्री कोण असतील आणि इतर जे आमदार आहेत ज्या आमदारांना जे लिमिट आहे मंत्रिमंडळ विस्ताराची त्यात समाविष्ट करण्यात येणार नाही, त्यांना महामंडळ दिले जातील. नागपूरचं सांगायचं झालं तर आशिष जयस्वाल जे अपक्ष आमदार आहे, शिंदे गटासोबत गेलेले आहे, शिवसेनेवर 5 टर्म निवडून आले होते, ते सध्या महामंडळावरती आहे. त्यामुळे असे जे लोक सध्या महामंडळावरती आहे, बच्चू कडू यांना सुद्धा राज्यमंत्री पदाचा त्यांना दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यांना दर्जा देण्यात आलेला आहे त्यांचा दर्जा कायम राहील आणि त्यांना काहीच नाही आहे, त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल अशी सध्या शक्यता आहे. अगदी प्रवीण, तुम्ही राहाच आपल्यासोबत. मी पुन्हा एकदा विलास आठवले यांच्याकडे जाणार आहे. विलास, जाहिरात प्रकरण खूप गाजलंय आणि मंत्रिमंडळ विस्तार तोपर्यंत होणार नाही, कारण जोपर्यंत भाजपची इच्छा असलेले जे नेते आहेत त्यांना हटवलं जात नाही तोवर. मग हे जे 5 मंत्री होते ज्यांच्याबद्दल ही चर्चा झाली होती त्यांची जाहिरातीवर नावं देखील आली, फोटोसह आली. आता हे 3 मंत्री नेमके कोण असू शकतात? कोणती नावं नेमकी समोर येत आहेत? स्वाती, 2 गोष्टी आहेत की 3 नावं जी आहेत ती मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण ज्या सूत्रांनी माहिती दिली आहे ते सूत्र ही नावं सांगायला तयार नाही. याचं कारण असं आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्यतिरिक्त ही 3 नावं जी आहेत ती डिस्क्लोज होणार नाही आहेत. त्याचं कारण असं की भाजप हा अत्यंत शिस्तीने चालणारा पक्ष आहे आणि त्याचबरोबर 3 नावं जर डिस्क्लोज केली तर त्याचा असंतोष जो आहे तो तातडीने पाहायला मिळेल. तरीही अब्दुल सत्तार यांचं एक नाव आहे, त्याच्यामध्ये दुसरे संजय राठोड यांचंही नाव घेतलं जातं आहे. पण या 5 मंत्र्यापैकी हेच मंत्री असतील का अशा प्रकारचा दावा मात्र सूत्रांनी केलेला नाही आहे. पण एक निश्चित आहे की ज्या मंत्र्यांच्या कामातून सरकारला अडचणींना सामोरं जावं लागलं, ज्या मंत्र्यांच्या कामातून सरकारचा फायदा झाला नाही, ज्या मंत्र्यांच्या कामातून स्थानिक जे भाजपचे किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जे नेते आहेत ते सक्षम होऊ शकले नाही आणि ज्या मंत्र्यांनी फक्त सरकारचं काम पुढे न करता फक्त
स्वतःच्या स्वार्थासाठी संपूर्ण 8 महिने काम केलेलं आहे, म्हणजे 7 महिने काम केलेलं आहे, अशा मंत्र्यांची नावं मात्र या यादीमध्ये असतील असा दावा त्यांनी केलेला आहे. आता नवीन जे मंत्री येतील त्या नवीन मंत्र्यामध्ये बच्चू कडू यांना आधीच कॅबिनेट पदाचा दर्जा दिलेला आहे. चित्रा वाघ यांचं एक नाव पुढे येत आहे, कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये महिला मंत्री जे आहेत ते सरकारमध्ये नाही आहेत अशा प्रकारची टीका जी आहे ती केली जात होती. होऊ शकते की आणखी कोणी महिला चेहरा जो आहे तो मंत्रिमंडळासाठी दिला जाईल. पण एक निश्चित आहे की ज्या प्रकारे 2 ते 3 दिवसात हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली जी माहिती आपल्याला समोर मिळते आहे, त्यामुळे 3 दिवसात हा मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो हे आपण अत्यंत विश्वसनीय सूत्रानुसार म्हणतो आहे. कदाचित ज्या प्रकारे 10 महिन्यापर्यंत हा मंत्रिमंडळ विस्तार पुढे गेला, तो नावांसाठी कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं, कुणाला कमी करायचं, संख्या मोठी आहे कारण जे 40 आमदार बाहेर पडले त्या सर्वांना मंत्रिपदाची आशा जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदे यांचे जरी 40 आमदार असले 50 आमदार असले तरी जास्त मंत्रिपद कुणाला द्यायची, कारण मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जो फॉर्म्युला वापरला होता की मुख्यमंत्रीपद जास्त आमदार असतानाही मंत्रिपद विरोधी अगदी विलास, त्यामुळे 105 आमदार भाजपकडे आहेत, मात्र मंत्री पद जास्त कुणाला मिळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. प्रवीणकडे जाणार आहे मी. प्रवीण, भाजपची ताकद विदर्भात अधिक आहे. आता आशिष जयस्वाल यांच्या रूपाने एक अपक्ष पुन्हा एकदा पक्षात येतोय आणि त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त भाजपमधल्या कोणत्या मंत्र्यांची किंवा नेत्यांची नावं खास करून पुढे आहेत ज्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकतं आणि भाजप आपला वाटा सत्तेतला अधिक वाढवू शकतं? मुळातच सध्या भाजपचं पूर्ण लक्ष हे जातीय समीकरणांवरती आहे. त्यामुळे ओबीसी चेहरा ज्या पद्धतीनं बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं, दरम्यानच्या काळात त्यांचं तिकीटही कापण्यात आलं सुरुवात 19मध्ये. मग तिकीट नसताना त्यांना विधान परिषद तिकीट देण्यात आलं, ते निवडून आले, नंतर त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. बावनकुळेंनी वेळोवेळी सांगितलं की मी ओबीसी असल्यामुळे मला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं जर ओबीसींवर एवढंच प्रेम असेल तर त्यांनी त्यांचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी करून दाखवावे. त्यामुळे हे चित्र स्पष्ट आहे की मुळात मेन फोकस जो आहे सध्या ओबीसीचा आहे. त्यामुळे ओबीसी जे चेहरे आहे विदर्भातले त्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता जी आहे ती या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आहे. दुसरीकडे जातीय समीकरण जर पाहिलं तर कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे विदर्भात, मराठा समाज आहे, त्यातले काही चेहरे जे आहेत ते सुद्धा यात दिसतील. संजय राठोड बंजारा समाजाचे आहे, ते मंत्री आहेत, पण त्यांच्याबद्दल जे आरोप प्रत्यारोप आता झाले, चित्रा वाघ यांनी ते शिंदे गटात दाखल झाल्यानंतर या नव्या सरकारमध्ये आल्यानंतरही आरोप सुरू ठेवले. त्यामुळे बंजारा समाजाचे ते प्रतिनिधित्व आहेत, त्यामुळे त्यांना नाराज करणं एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे संजय राठोड यांचं मंत्रिपद जाईल का याकडे लक्ष आहे. दुसरीकडे जे अपक्ष आमदार आलेले आहेत आशिष जयस्वाल यांच्यासारखे, त्यांना ऑलरेडीच राज्यमंत्रीपदाचा दर्जा आहे, बच्चू कडूंना आहे. त्यामुळे इतर जे मंत्री पदासाठी इच्छुक आहेत, नरेंद्र भोंडेकर आहे, ते शिंदे गटात गेले आहे. हे झालं शिंदे गटाचं. भाजपमधले असे अनेक आमदार आहेत जे 4-4 टर्म 5-5 टर्म आमदार म्हणून निवडून आलेले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहे, नितीन गडकरींच्या जवळ आहे. त्यांनासुद्धा अपेक्षा आहे की आता मंत्रिपद नाही मिळालं तर पुन्हा कधी मिळणार नाही. कृष्णा खोपडे हे 3 टर्म त्यांची आहे. नागपूरचं पाहायला गेलं तर विकास कुंभारे हे मध्य नागपूरचे आमदार आहेत, त्यांचीसुद्धा 4थी टर्म आहे. आणि यासोबतच हे जे आमदार आहे या आमदारांना सुद्धा जातीय समीकरणातून अगदी, त्यामुळे जातीय समीकरण भाजपकडून या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान पाहिली जातील असं प्रवीण यांनी माहिती दिलेली आहे. प्रवीण, धन्यवाद तुमच्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मी पुन्हा एकदा विलास आठवले यांच्याकडे जाणार आहे. विलास, जसं प्रवीण यांनी सांगितलं की जातीय समीकरणं या मंत्रिमंडळ विस्तारात पाहिली जातील, पण महत्त्वाचं म्हणजे निवडणुका येऊ घातल्यात आणि महत्त्वाची निवडणूक मुंबई महापालिका असेल, कारण शिवसेनेकडून ही सत्ता खेचून आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न शिंदे गटाकडून आणि भाजपकडून होतील. त्या दृष्टीनं मुंबई आणि उपनगरातून कोणते नेते या मंत्रिमंडळात येऊ शकतात, मंत्रिपदाचे दावेदार असू शकतात? बिलकुल, मुंबईवर अधिकचं लक्ष आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर हे नाव पहिल्या क्रमांकावर चर्चेचं आहे, कारण प्रवीण दरेकर हे फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. प्रवीण दरेकर यांचे शिवसेने म्हणजे मूळचे शिवसैनिक असलेले प्रवीण दरेकर अनेक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात असतात. नंबर 1. नंबर 2, वंचित बहुजन आघाडी जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे बहुजन वर्ग जो आहे तो महाविकास आघाडीकडे जाऊ नये असा जो प्रयत्न आहे तो भाजप कायम करणार आहे. त्यामुळे
एक बहुजन मंत्री जे आहेत ते भाजपचेही असतील आणि एकनाथ शिंदे गटाचेही असतील. त्यामुळे जातीय समीकरण पाहताना वंचित बहुजन आघाडीमुळे जी सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळते ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि बौद्ध समाजातील किंवा मातंग समाजातील जो नेता आहे तो कदाचित मंत्रिपदी येईल. दुसरं, अल्पसंख्याक समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर भाजपवर नाराज आहे आणि त्याचे परिणाम कुठे ना कुठे महाराष्ट्रात पाहायला मिळतात. अल्पसंख्याक समाज जो आहे तो आज महाविकास आघाडीबरोबर पाहायला अगदी. मिळतोय. त्यामुळे काय नेमके UPS मंत्रिमंडळाच्या या सगळ्या विस्तारादरम्यान नावं समोर येत आहेत, विलास, ते पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास